मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण पाहणार आहोत विशेषिकल्प 1 मधला जो रस आहे 3 नंबर क्रमांक रसशास्त्र पार्ट 2 गर्भपाल रस. तर गर्भपाल रसचा रेफरन्स कुठला दिला आहे तर AFI पार्ट 2 16:4. आधी श्लोक पाहून घेऊया. धान्यकम कृष्णम जिरम च चव्यम द्राक्ष सुरदुम कर्षमान पृथक सर्वकर्षाद लोहभस्मच सप्ताहमर्येद खल्वे विष्णुकांतारसेन च गुंजामात्रा च वटिका द्राक्षाक्वाथेन युज्यते मासा प्रथममारभ्यं नवमासान्तमेव च गर्भिणी रोगनाशार्थ गर्भपाल रसस्मृतम. हे रसचंदूषू याच्यामधून रेफरन्स घेतलेला आहे. तर सर्वात आधी गर्भपाल रसामध्ये काय काय असते तर गर्भपाल रसामध्ये शुद्ध हिंगूळ 1 भाग, नागभस्म 1 भाग असते, वंगभस्म 1 भाग असते, त्वक 1 भाग असते, तेजपत्र 1 भाग, एला 1 भाग, शुंठी 1 भाग, मरीच असते, त्याच्यानंतर पिंपळी, त्याच्यानंतर धान्यक, कृष्णजीरक, चव्य, मृद्विका म्हणजे काय द्राक्षा, त्याच्यानंतर देवदारू, लोहभस्म आणि अपराजिता स्वरस. यामध्ये काय सांगितलेलं आहे सर्व एक भाग घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. सर्व 1 भाग घेतलेलं आहे याची आपण ट्रिक देखील सांगणार आहोत खाली. आता त्याचं केमिकल कंपोजिशन हिंगूळ असल्यामुळे त्याच्यात HGS येऊ शकते, त्याच्यानंतर नागभस्म असल्यामुळे PB म्हणजे लीड, त्याच्यात वंग असल्यामुळे SnO2 आणि लोह भस्म असल्यामुळे Fe2O3. आपण ट्रिक पण देखील पाहूया नंतर. आधी सर्वात पहिले आपण कल्प समजून घेऊया. औषधी कल्प फायटोकेमिकल कोणकोणते येतील त्याच्यात तर त्वक मे सिनॅमॅल्डिहाइड. आता त्वक म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये काय सिनॅमॅल्डिहाइड, इग्नॉल म्हटलं म्हणजे फेलॅनॅन्ड्रेड, त्याच्यानंतर तेजपत्र म्हटलं म्हणजे इग्युनॉल, त्याच्यानंतर एला म्हटलं म्हणजे बोरेनॉल, शुंठी म्हटलं म्हणजे जिंजरेलॉल आणि मरीच म्हटलं म्हणजे पिंपरीन. आता चिकित्सीय प्रयोग गर्भपाल रस कशा कशात वापरतात आता त्याच्या नावातच दिलेलं आहे गर्भपाल म्हणजे कशा कशात वापरला जाईल. गर्भासाठी उपयुक्त येतो म्हणजे काय गर्भिणी रोग मध्ये वापरला जाईल तर गर्भपात मध्ये वापरला जाईल किंवा मग गर्भस्राव होतोय तेव्हा वापरला जाईल, गर्भिणी रोगात वापरला जाईल. प्रदर प्रदर म्हणा, शूल म्हणा, विबंध म्हणा, स्त्री रोग, त्यानंतर छर्दी आणि अग्निमांद्य या ठिकाणी तो उपयोगी असेल. तर प्रोबेबल मोड ऑफ ऍक्शन काय असेल तर हिंगूळ योगवाही रसायन आहे त्यात हिंगूळ टाकल्यामुळे हिंगूळ कसा आहे तर योगवाही आहे. नाग वंग गर्भाशय पुष्ट करते, नाग आणि वंग काय करते गर्भाशयाला पुष्ट करते. त्रिजातक जिरा द्राक्षा पित्त शामक आहे. त्याच्यानंतर लोहभस्म काय करते बल देण्याचं काम करते. अपराजितता अपराजित स्वरसची आपण काय दिलेली त्याच्यात अपराजित स्वरसचे आपण आवश्यकतानुसार घेतलेले आहे. ते काय करते तर वातवाहिनी नाडी सुधारते. त्याच्यानंतर अवस्थानुसार प्रयोग काय तर गर्भावस्थेमध्ये त्याचे उपयोग केला जातो. मात्रा कशी त्याची 125 ते 250 मिलीग्राम आहे. अनुपान काय आहे तर द्राक्ष आणि जल. पथ्य कसे त्याचे उष्ण तीक्ष्ण भोजन अति व्यायाम वर्ज्य आहे त्याच्यात. सेवन काल काय सांगितलं आहे सकाळ संध्याकाळ. काल मर्यादा कशी सांगितली प्रथम मास नवमास अशुद्ध. तर प्रथम मास ते 9 मास पर्यंत घ्यायला लावलेलं आहे. आता अशुद्ध अपक्व सेवन जन्य व्याधी कोणत्या कोणत्या आहे तर हृदय पीडा होऊ शकते, कृशता होऊ शकते, आयुनाश होऊ शकतो, गुल्म, शूल, अर्श, अंध्यता, शिंगणता, ग्लानी आणि चक्कर हे येण्याची शक्यता असू शकते. आता फार्मॅकोडायनामिक मध्ये कसं आहे अबॉर्टिफिकेशन म्हणजे काय तर अबॉर्टिफिकेशन म्हणजे अबॉर्शन नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी ते मदत करेल. त्याच्या युरोटोनिक येते, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह स्टिम्युलंट आहे, त्याच्यानंतर अँटी एमिटिक आहे, अँटी इन्फ्लामेटरी सुद्धा आहे. त्याच्यानंतर कायनेटिक काय त्याचे तेच आहे ADMA म्हणजे ऍब्झॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेकॅनिझम आणि एक्सक्रिशन. आता पाहू आपण त्याची ट्रिक. तर गर्भपाल हे नाव देते इकडे सर्व PMCM डीजे देवाला. जे काय याच्यात गर्भपाल हे नाव देते इकडे PMCM डीजे देवाला. गर्भपाल म्हणजे काय गर्भपालाचं हे आता हे म्हणजे काय हिंगूळ. नाव मधून न म्हणजे काय नागभस्म, व म्हणजे काय वंगभस्म, दे म्हणजे काय दालचिनी, ते म्हणजे काय तेजपत्र, ई म्हणजे काय इलायची, स म्हणजे काय सुंठी, पी म्हणजे काय पिंपळी, यम म्हणजे काय मरीच, सी म्हणजे काय चव्य, यम म्हणजे काय मृद्विका, डी म्हणजे काय धान्यक, जे म्हणजे जीरक आणि देवाला म्हणजे देवदारू. तर अशा प्रकारे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज.